हरिओम. योगदास श्री जयगणेश जोशी यांनी निरूपण केलेले निर्वाण उपनिषद भाग 12. दर्शन सिद्धी दर्शन योग. आपण आत्मसिद्ध झालो तरच आपण परमात्म्याला हाक मारायला योग्य होऊ. अशा योग्य साधकाच्याच योग्याच्याच प्रतिसादाला परमात्म्याकडून प्रतिसाद मिळेल. अशा आत्मसिद्धालाच तो स्वयंप्रकाशी परमात्मा दिसेल. परमात्मा स्वयंप्रकाशी आहे. तो दिव्य तेजपुंज आहे. त्याचे दिव्य तेज सहन करायला शुद्धतेची, पावित्र्याची झळाळी स्वतःत असावी लागते, आणावी लागते. ओंकार साधनेने वाणी आणि मन ओंकार रूप झालेली आहेत. वाणी आणि मन पूर्ण शुद्ध, पवित्र झालेली आहेत. वाणी आणि मन एकमेकात तादात्म्य पावलेली आहेत. दर्शनाची सर्वतोपरी सिद्धता झालेली आहे. आता ऋषी प्रार्थना करत आहेत, हे स्वयंप्रकाशी परमात्म्या, मला दर्शन दे. वाणी आणि मन वेदाभ्यासाचे आधारस्तंभ आहेत. माझ्या वेदाभ्यासाचे रक्षण कर. यातच मी दिवसरात्र व्यतीत असतो. ऋषी चौथी प्रार्थना करत आहेत. ही प्रार्थना देहादी इंद्रियांना आहे. हे वाणी आणि मन, तुम्ही माझ्या वेदाभ्यासाचे आधारस्तंभ आहात. मी रात्रंदिवस वेदाभ्यासात व्यग्र असतो. मी यासाठी सर्वतोपरी कष्ट घेत आहे, अथक प्रयत्न करत आहे. यास्तव तुम्ही मला सहकार्य द्या. माझ्या वेदाभ्यासाचा नाश करू नका. मोठी अद्भुत प्रार्थना आहे. ही आद्य शस्त्र पूजा आहे. आता ऋषी देहादी इंद्रियांनाच प्रार्थना करत आहेत, आवाहन करत आहेत. देहादी इंद्रियांचा आदर सन्मान करत आहेत. देह इंद्रिय ही नश्वर आहेत. त्यांना महत्त्व देऊ नका, ती आपली गुलाम आहेत, इत्यादी प्रकारची शिकवण नेहमीच दिली जाते. परंतु निर्वाण उपनिषदाची शिकवण मोठी अद्भुत विलक्षण आहे. ऋषी देहादी इंद्रियांना प्रार्थना करत आहेत, विनवित आहेत की या निर्वाणाला सहकार्य करा. भौतिक किंवा आध्यात्मिक जीवनात देहादी इंद्रिय हीच सर्वात महत्त्वाची असतात. योग साधनेत शरीर प्रकृती हाच मूळ पाया आहे. ती सुदृढ असेल तर आणि तरच योग साधना होऊ शकेल. शरीर स्वास्थ्य नसेल तर इतर गोष्टी कितीही अनुकूल असल्या तरी त्याचा काहीही उपयोग होत नाही. ऋषींना देहादी इंद्रियाचं महत्त्व इथे विशद करायचं आहे. ओंकार स्वरूप देहादी इंद्रिय पूर्ण शुद्ध आणि पवित्र झालेली आहेत. आता शांत, मौन, स्थिर चित्ताने अतिंद्रिय जागृत होऊ देत. तो देहरूपी मंदिरात, हृदयरूपी गुह्य गुहेत विराजित आत्मा दर्शन देऊ दे. यासाठी देहादी इंद्रियांचं सहकार्य विशेष आवश्यक आहे. निर्वाण साधना करणारा संसारात, समाजात, भौतिक जगतात आयुष्य व्यतीत करत असतो. ही निर्वाण साधना आहे. ती करत जाताना भौतिक जगतातून देहादी इंद्रियांना लोभ प्रलोभन निर्माण होण्याची शक्यता असते नव्हे, ती तशी निर्माण होतातच. अशा वेळी देहादी इंद्रियांनी सहकार्य देण्याची आवश्यकता असते. कारण एक क्षुल्लक प्रमाद एका क्षणात सर्व साधना, कष्ट, तपश्चर्या माती मोल करून टाकतो. अध्यात्माचं अनुशासन निराळं आहे. अध्यात्मात नियम मोठे कडक आहेत. अशा प्रमादाने पुन्हा पहिल्यापासून साधना करावी लागते. अगोदर केलेली साधना, तपश्चर्या संपूर्ण वाया जाते. देहादी इंद्रियांचा उपयोग नीट व्यवस्थित केला गेला तरच साध्य सिद्ध होईल. त्यांनी असहकार पुकारला तर समोर असलेले ज्ञान उमजणार नाही. चहाच्या किटलीवरील झाकण उडताना अब्जावधी लोकांनी पाहिले होते.
झाकण उडत आहे, ठीक आहे, उडू दे, याचा निराळा अर्थ यातील लपलेली दडलेली चेतना जेम्स वॅटला दिसली, उमगली. झाडावरून सफरचंद खाली पडताना अब्जावधी लोकांनी पाहिले होते, परंतु न्यूटनला त्यामागील शक्ती आकलन झाली. हे गुह्य ज्ञान सर्वांना होत नाही. हा परमात्मा सतत प्रकट अवस्थेत आहे. तो जाणायला, पाहायला देहादी इंद्रियांचं सहकार्य आवश्यक आहे. प्रत्येक कणाकणात चैतन्य, परमशक्ती ओथंबून भरलेली आहे. ती जाणायला देहादी इंद्रियांचं सहकार्य महत्त्वाचं आहे. यात वाणी आणि मन यांचं महत्त्व अनन्यसाधारण आहे. उरलेली देहादी इंद्रिय नेऊ तिकडे येतात. कोणीकडे जायचं ते वाणी आणि मन यावर अवलंबून आहे. नरकात जायचं की स्वर्गात, हा वाणी आणि मन यांचा प्रश्न आहे. मंदिरात जायचं की मंदिरगृहात जायचं, हा वाणी आणि मन यांचा प्रश्न आहे. इतर इंद्रिये नेऊ तिकडे येतात. यास्तव ऋषी वाणी आणि मन यांना प्रार्थना करत आहेत की वेदाभ्यासात मदत करा, सहकार्य करा. ज्ञानाचा नाश होईल असं काहीही करू नका. नरदेह फार दुर्मिळ आहे. एकदा का नरदेही पतन झालं तर पुन्हा जन्म मरणाचे फेरे घ्यावे लागतील. भोग उपभोगून संपले की मग परत शुद्ध नरदेह प्राप्त होईल. याला किती जन्म जातील ते काही सांगता येत नाही. तेव्हा मेहरबानी करा आणि माझ्या तपश्चर्येचा नाश होईल असं काही करू नका. मी हा जन्म याच अभ्यासासाठी सत्कारणी लावलेला आहे. निर्वाण बोध आणि निर्वाण योग हेच माझं या जन्मीचं जीवित कार्य आहे. अहोरात्र मी याच ज्ञानाचा अभ्यास करत आहे. यातच मी सदा सर्वदा मग्न असतो. तुमच्या सहकार्याने मी जसा निर्वाण योग प्राप्त करू शकतो, तसेच तुमच्या सहकार्याने तुमच्या एका अनवधानाने झालेल्या चुकीने माझ्या जन्माचा पूर्ण नाशही होऊ शकतो. यास्तव ऋषी वाणी आणि मन यांना प्रार्थना करत आहेत. वाणी आणि मन देहादी इंद्रिय यांना प्रार्थना करणं जरा विचित्र वाटेल. वरवर दिसायला ते चमत्कारिकही आहे, परंतु आध्यात्मिक प्रयोग केलेल्यांना त्यात स्वारस्य आढळून येईल. देहादी इंद्रियांशी संवाद शक्य आहे. अगदी उपयुक्त असा संवाद शक्य आहे. एकदा माझ्याकडे एक साधक आले आणि मला म्हणाले की मला मनापासून धूम्रपान सोडायचं आहे. मी त्यांच्याशी बोललो, त्यांची माहिती घेतली. त्यावेळी एक गोष्ट नक्की झाली की इतर वेळी ते धूम्रपान थांबवू शकतात, परंतु जेवणानंतर मात्र ती तलफ फारच प्रबळ होते. मी त्यांना जेवणानंतर तलफ आली की सिगरेट न पेटवता नुसतीच हातात धरून त्यांच्या देहाशी गप्पा मारायला सांगितले. त्यांना सांगितलं की प्रश्नांची देहाशी सतत चर्चा करा. तुम्ही धूम्रपान करायला मिळावं म्हणून जेवता का, की जेवणामागे आणखी काही हेतू आहे? धूम्रपानामुळे फुफ्फुसं निकामी झाली की कोणत्या डॉक्टरकडे जायचं? पुण्यात याचे स्पेशालिस्ट कोण आहेत? किती खर्च येईल? त्यावेळी शारीरिक यातना सहन होतील का? याच पैशात आपण आपल्या कुटुंबियांसह एकत्र अन्य काही मजा करू शकू का? आपल्याला बायको मुलांना सोडून एकट्यालाच मजा करायची आहे का? काही आठवड्यानंतर त्यांनी मला सांगितलं की माझी देहादी इंद्रिय मला या प्रश्नांची समाधानकारक उत्तरं देऊ शकत नाहीत. त्यामुळे मी सिगरेट न ओढताच त्या विचारात मग्न होतो. हळूहळू माझ्या तलफेची तीव्रता कमी कमी झाली. आता ती इतकी कमजोर झाली आहे की ती आली तरी मी नुसत्या हसण्यावारी नेऊन धूम्रपान न करता राहतो. ऋषींनी वाणीशी आणि मनाशी संवाद साधला आहे. त्यांना सहकार्याचं आवाहन केलं आहे. हरिओम.